परमपूज्य श्री राधानाथ स्वामी महाराज ह्यांच्या प्रवचनातील काही भाग अमृतबिंदू स्वरूपात. शीर्षक आहे श्रीमद भागवताचा महिमा. Krishna Katha is the panacea cure for all the ailments of all living beings in all places. It is not simply a subject matter for India. Srila Prabhupada understood this. सर्व ठिकाणच्या सर्व जीवांच्या सर्व आजारांचा श्रीमद भागवत कथा हा रामबाण इलाज आहे. हा केवळ भारतासाठीचा विषय नाही. श्रील प्रभुपाद यांनी जाणले होते की श्रीमद भागवत हा केवळ भारतीय धर्मग्रंथ नाही, आणि त्यानंतर जसे बायबल आहे, आणि त्यानंतर जसे कुराण आहे, आणि त्यानंतर जशी बुद्ध सूत्रे आहेत, त्याप्रमाणे हे श्रीमद भागवत नाही. त्यांनी जाणले की श्रीमद भागवत हे सर्वश्रेष्ठ, सर्वात शुद्ध आणि दिव्य ज्ञानाचे पूर्ण प्रकटीकरण आहे, जे तुमची उन्नती गोलोक वृंदावनाच्या आध्यात्मिक जगतातील भगवंतांच्या अत्यानंद देणाऱ्या प्रेमाच्या स्तरापर्यंत करू शकते. इतर धर्मशास्त्रे अशीच माहिती देतात, पण कमी उन्नत दर्जाची देतात. परमपुरुषोत्तम भगवंतांची इतकी तपशीलवार गुह्य माहिती आणि भगवंतांशी आपल्या असू शकणाऱ्या आनंददायक नात्याबद्दलही ते माहिती देऊ शकत नाहीत, आणि तेही माहितीही तपशिलात देऊ शकत नाहीत की भगवंतांनी निर्मिती कशी केली आणि हे भौतिक जगत ते कसे चालवित आहेत. श्रीमद भागवत हा काही सांप्रदायिक धर्मग्रंथ नाही. वस्तुतः महाराज परीक्षित हे संपूर्ण पृथ्वीचे सम्राट होते. ते केवळ भारताचे राजे नव्हते. जेव्हा श्रीमद भागवत त्यांना ऐकवण्यात आले आणि जेव्हा ते बोलत होते, श्रोत्यांमध्ये कोण कोण आले होते? तिथे केवळ मुंबई, दिल्ली आणि मद्रासमधून लोक आले नव्हते. तिथे सर्व ग्रहांवरील लोक होते. वशिष्ठ मुनी, गौतम मुनी, विश्वामित्र मुनी, सगळीकडील लोक, महान साधू, या संपूर्ण ग्रहावरील आणि इतर ग्रहांवरील देखील सर्वोत्तम ज्ञानी, विद्वान लोक आणि देवतासुद्धा काळजीपूर्वक हे वर्णन ऐकत होते, कारण हे सर्व दिव्य ज्ञानाचे सार आणि एकत्रीकरण आहे. आणि श्रील प्रभुपादांनी हे जाणले. चैतन्य महाप्रभू श्रीमद भागवत काय आहे हे त्यांनी स्वतःच्या जीवनातून शिकवले. महान आचार्य सांगतात, चैतन्य महाप्रभू हे श्री भागवताचे मूर्तिमंत अवतार होते. कृष्ण स्वधाम उपगते श्रीमद भागवत मध्ये वर्णन केले आहे की द्वापर युगाच्या शेवटी श्रीकृष्ण हे जग सोडून भगवत धामात गेल्यानंतर कलियुग सुरू झाले, आणि त्यानंतर या अंधकारमय युगामध्ये भगवंत प्रकाश देण्यासाठी श्रीमद भागवतमच्या रूपामध्ये अवतरित झाले. या अंधकारमय युगात अथवा कलियुगामध्ये श्रीमद भागवत हा प्रकाश आहे. या ग्रंथामध्ये परमसत्याचे सर्वात मूलभूत आणि सर्वात गुह्य असे ज्ञान समाविष्ट आहे. धर्म प्रोजित कैतवत्र परमो निर्मत्सराणाम सताम. प्रत्यक्षात या शास्त्रासारखे दुसरे शास्त्र नाही. जर तुम्ही पुराणे वाचाल, जर तुम्ही उपनिषदे वाचाल, तुम्ही पाश्चिमात्य शास्त्र वाचाल, कुराण, ख्रिश्चन धर्माचा नवा करार किंवा जुना करार, आपल्याला हे जाणवते की तेथे शुद्ध भक्तीचे तत्व आहे, शरणागतीचे तत्व आहे. पण ज्यांना शुद्ध भक्ती मुळीच नको आहे, अशा लोकांसाठी असणाऱ्या सर्व प्रकारच्या मोहक गोष्टींमध्ये ते खूप अधिक प्रमाणात मिसळले आहे. ते कर्मकांड, ज्ञानकांड यामध्ये मिसळले आहे. भौतिक प्रकृतीच्या वेगवेगळ्या गुणांमध्ये स्थित विविध प्रकारच्या आसक्ती असलेल्या लोकांसाठी ही शास्त्रे आहेत, आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे अक्षरशः त्यांना आमिष देण्यासाठी, आमिष देऊन परमेश्वराची किंवा देवी देवतांची पूजा करवून घेण्यासाठी, आणि अशा प्रक्रियेने त्यांच्या मनातील इच्छा किंवा इंद्रिय सुखाच्या इच्छा पूर्ण करण्याच्या कल्पनेतून एका उच्च शक्तीचा स्वीकार करण्यासाठी प्रवृत्त करतात. पण श्रीमद भागवत एकमेव असे आहे जे अशा दुय्यम धार्मिक तत्वांना जुगारून टाकते. त्याला भागवत कैतव धर्म अथवा फसवी धार्मिक तत्वे असे म्हणते, आणि ते केवळ भगवंतांच्या शुद्ध निखळ भक्तीची शिकवण देते. भगवंतांच्या शुद्ध भक्तीमध्ये हेतू विरहित आणि अखंडित सेवा हीच मानवजातीचे परम कर्तव्य आहे, आणि श्रीमद भागवत या तत्वापासून जराही ढळत नाही. त्यामुळे श्रीमद भागवत हे केवळ भारतीय शास्त्र नाही, हे संपूर्ण जगताला समाविष्ट करणारे शास्त्र आहे. या विशिष्ट ग्रहावर श्रीमद भागवतमने स्वतःला 18,000 श्लोकामध्ये प्रकट केले आहे.
पण असे म्हटले जाते की या जगतातील इतर ग्रहांवर हे भागवत लाखो श्लोकांचे आहे. तेच सत्य, तोच विषय, पण अतिशय सखोलपणे त्याचा विस्तार केलेला आहे. श्रीमद भागवत असे अमर्याद शास्त्र आहे की ज्यातील प्रत्येक अक्षर किंवा प्रत्येक शब्द हा परम सत्याला पूर्णतः धारण करतो की ज्याचा पुढे अनंत विस्तार करता येईल. जेव्हा श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर पूर्व बंगालमधील ढाका येथे होते, अनेक महिने ते श्रीमद भागवतमच्या पहिल्या श्लोकावर बोलत होते आणि ते म्हणाले की आपण श्रीमद भागवताच्या पहिल्या श्लोकावर ब्रह्माजींच्या अनेक जन्मांइतका वेळ जरी बोललो तरी यात जे सांगितले आहे त्याचा केवळ काही भागालाच आपण स्पर्श करू शकतो. या महान शास्त्राची ही शक्ती आहे आणि जर या महान शास्त्राच्या कीर्तीचा आपल्याला थोडा देखील साक्षात्कार असेल तर श्रीमद भागवतमच्या कोणत्याही श्लोकाबाबत आपण असे करू शकतो. श्रील प्रभुपाद यांनी जाणले की श्रीमद भागवत हे संपूर्ण जगासाठी आहे आणि जेव्हा ते श्री राधा दामोदर मंदिरात बसले होते तेव्हा आपण संपूर्ण जगाला श्रीमद भागवत दिले पाहिजे. संपूर्ण जगाला त्याची गरज आहे हे त्यांचे चिंतन होते. श्रीकृष्णांचे अंश असल्यामुळे हे मिळणे हा त्यांचा स्वाभाविक हक्क आहे. म्हणून त्यांनी त्या साध्या वातावरणात अतिशय त्याग केला आणि पहिला स्कंध पूर्ण केला. आणि आता त्यांच्याकडे पुस्तकाच्या पेट्या होत्या आणि आता ते विचार करत होते की आता जग जिंकण्यासाठी माझ्याकडे दारुगोळा तयार आहे. माझे शस्त्रागार आहे श्रीमद भागवतांचे संच आणि हे ते गेले आणि कोणालाही भेटल्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे ते त्यांचा श्रीमद भागवत संच विकत घेण्यासाठी, श्रीमद भागवत वाचण्यासाठी आणि श्रीमद भागवत आचरणात आणण्यासाठी प्रवृत्त करीत होते. हेच त्यांचे आयुष्य आहे. श्रील प्रभुपाद यांनी स्थापन केलेली आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ ही अशी दिव्य संस्था आहे जेथे अतिशय सहानुभूतीने, पद्धतशीरपणे लोकांना श्रीमद भागवताची शिकवण कशी समजून घ्यायची, कशी आचरणात आणायची याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे आपण रोजची सुरुवात श्रीमद भागवताच्या प्रवचनाने करतो आणि महाराज परीक्षित त्यांच्याप्रमाणे आपण ऐकण्यासाठी उत्सुक असले पाहिजे आणि वक्त्याने शुक गोस्वामींच्या मनोभावाप्रमाणे बोलण्यासाठी उत्सुक असले पाहिजे. कारण हे भगवंतांचे वर्णन आहे. हे सर्व ग्रहांमधील, सर्व जगतामधील सर्व जीवांसाठी मंगलकारक आहे आणि हे केवळ भौतिक जगापुरते मर्यादित नाही. आध्यात्मिक जगतात श्रीमद भागवतातील लीलांची सर्वजण चर्चा करीत असतात. ते सर्व श्रीमद भागवतातील लीला जगत आहेत. सर्व शक्तिमान, सर्वव्यापी अशा या शास्त्राचे महत्त्व किती आहे. भागवतातून मिळणाऱ्या रसास्वादाच्या समुद्राचा एक थेंबही जर आपण आत्मसात करू शकलो तर प्रेमाने हर्षभरित होऊन आपण नृत्य करू लागतो. श्री चैतन्य महाप्रभू श्रीमद भागवताच्या शिकवणुकीचे एका भक्ताच्या रूपातील मूर्तिमंत स्वरूपच नव्हते, तर ते नेहमी श्रीमद भागवत ऐकण्यासाठी तहानलेले असायचे. एक कथा आहे. ते संन्यास घेतल्यानंतर त्यांच्या भक्तांना भेटण्यासाठी बंगालमध्ये गेले आणि त्यानंतर ते जगन्नाथपुरीमध्ये परत येत होते आणि वाटेत ते वराहनगर नावाच्या ठिकाणी आले आणि वराहनगरमध्ये एक अतिशय भाग्यशाली ब्राह्मण राहत होते. ते श्रीमद भागवताचे अतिशय गंभीर विद्यार्थी होते. तर श्री चैतन्य महाप्रभू त्यांच्या घरी आले. ते ब्राह्मण पहिल्यांदाच चैतन्य महाप्रभूंना पाहत होते. त्यावेळेस अगदी मोठ्याने ते श्रीमद भागवतमचा पाठ करत होते आणि जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी या गंभीर आणि समर्पित भगवत भक्ताकडून येणाऱ्या श्रीमद भागवताच्या सुंदर ध्वनिलहरी ऐकल्या तेव्हा अलौकिक प्रेमाने ते धुंद झाले. त्यांनी आपल्याला अभिवादन करावे असेही चैतन्य महाप्रभूंना वाटले नाही. त्यांनी केवळ वाचत जावे, थांबू नये असे महाप्रभूंना वाटत होते. ते म्हणाले, वाचा वाचा, आणि ब्राह्मण वाचत राहिले आणि चैतन्य महाप्रभू रडू लागले, अश्रुपात करू लागले. त्यांची गात्रे थरथरू लागली आणि जमिनीवर धुळीमध्ये ते लोळण घेऊ लागले. ते सतत वाचा वाचा असे सांगू लागले आणि अर्थातच आपण भगवंतांना किती आनंद देत आहोत हे पाहून ब्राह्मण वाचण्यासाठी अतिशय अधिक उत्सुक होते. म्हणून त्यांनी श्रीमद भागवताचे वाचन सतत चालू ठेवले आणि महाप्रभू प्रेमाने हर्षभरित होऊन नृत्य करू लागले. ते नृत्य करीत राहिले करीत राहिले करीत राहिले आणि नृत्य करताना त्यांच्या मुखातून अतिशय मोठा ध्वनी येत होता.
जसे जसे ते वाचत होते, श्री चैतन्य महाप्रभू श्रीमद भागवताचे शब्द ऐकून अधिक आणखी अधिक हर्षभरित होत होते. आणि अशा प्रकारे 9 तास गेले. चैतन्य महाप्रभू सतत हर्षभरित होऊन नृत्य करीत होते आणि ब्राह्मण श्रीमद भागवताचे वाचन करीत होते. आणि अंततः चैतन्य महाप्रभू बाह्य चेतनेमध्ये आले आणि इतक्या प्रेमाने आणि भक्तीने त्यांनी ब्राह्मणाला आलिंगन दिले. आपल्या अतिशय प्रेमळ बाहूंनी त्यांनी ब्राह्मणाला आलिंगन दिले आणि त्यांना स्वतःच्या हृदयाच्या जवळ धरले आणि ते म्हणाले, तुमच्या इतक्या सुंदर पद्धतीने मी आजपर्यंत कुणालाही श्रीमद भागवतम वाचताना ऐकलेले नाही. म्हणून मी तुम्हाला भागवत आचार्य, भागवताचे महान आचार्य असे नाव देतो आणि मी तुम्हाला अशी आज्ञा देतो की आता आयुष्यभर तुम्ही केवळ भागवताचे पाठ करा. तुम्ही आणखी दुसरे काही करू नका. श्रवणम कीर्तनम विष्णू. या ब्राह्मणांना आशीर्वाद दिल्यानंतर श्री चैतन्य महाप्रभूंनी जगन्नाथपुरीची परतीची यात्रा पुन्हा सुरू केली. तर अशा अद्भुत आश्चर्यकारक उत्साहाचे प्रदर्शन करून श्री चैतन्य महाप्रभूंनी आपण श्रीमद भागवतमचे वाचन कसे करावे याचे उदाहरण दिले आहे. You were listening to Radhanath Swami on thesacredconnect.com.